स्टार्ट. माऊली रामकृष्ण हरी. आज आम्ही आलेलो आहोत माऊली ज्ञानोबारायाच्या पवित्र अशा पावनभूमीमध्ये आळंदी नगरीमध्ये. तर आळंदी नगरीमध्ये महाराष्ट्रातून नाही तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त माऊली ज्ञानोबारायाच्या दर्शनासाठी येत असतात. तर आम्ही आज मराठवाड्यामधून आलेलो आहोत. तर मंडळी पाहू शकता, आज माऊली ज्ञानोबारायाच्या समाधीचं आम्ही दर्शन घेऊन इकडं इंद्रायणी नदीकाठी आलो होतो. तर ही नदी पाहू शकता आपण. लोकांनी किती मोठ्या प्रमाणात या नदीमध्ये घाण केलेली आहे. पूर्ण आळंदी शहराचं पाणी या नदीमध्ये साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात घाण या पाण्यामध्ये दिसून येत आहे आपल्याला. इकडं भयभक्त तुम्ही पाहू शकता, या पाण्यामध्ये आंघोळ सुद्धा करत आहेत. पण या पाण्यामध्ये जर आंघोळ केली तर मोठ्या प्रमाणात रोग पसरण्याची भीती, मोठ्या प्रमाणात लोक बिमार पडण्याची भीती या नदीच्या पाण्यामुळे दिसून येत आहे. कृपया आळंदीकरांना माझं एवढंच विनंती आहे, कारण की या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या माऊली ज्ञानोबारायाची जी नदी आहे इंद्रायणी, ती नदी स्वच्छ ठेवण्याचं काम आपण आळंदीकरांनी करावं, एवढीच आपल्याला आमच्याकडून मराठवाड्यातून आम्ही आलेलो आहोत. आमच्याकडून एवढीच विनंती आहे की नदी कशी स्वच्छ राहील याकडं थोडं आळंदीकरांनी लक्ष देण्याचा प्रयत्न करावा, कारण की आपलं महाराष्ट्राचं नाव खराब होऊ नये एवढीच विनंती. धन्यवाद.